देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या शपथविधी संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्यामध्ये आता वाद सुरू झालाय। शरद पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावल्यानंतर आता महाविकास आघाडीने सुद्धा फडणवीसांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य असल्याचा घणाघात केलाय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आता पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य। फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचे बाण। फडणवीसांवर बोलण्या इतकी उंची नाही। बावनकुळेंचा संजय राऊतांवर पलटवार। आमची चर्चा पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा। देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानं महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालाय। शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। त्यामुळे 23 नोव्हेंबर 2019चा पहाटेचा जुना शपथविधी पुन्हा नव्यानं चर्चेत आलाय। स्वतः शरद पवारांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य वैफल्यातून केल्याचा टोला लगावलाय। अलीकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे या जगातलं 10वं आश्चर्य एका वैफल्यातून ते बोलतायत। संजय राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांवर बोलण्या इतकी राऊतांची उंची नसल्याचा टोला लगावला। संजय राऊतावर आता महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केला आहे। संजय राऊत साहेब हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलायला लागले आहे। संजय राऊत साहेब यांना देवेंद्रजी कळलेचं नाही। देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वावर बोलू नये। खरं तर त्यांची तेवढी उंची नाही आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या दाव्यावर तोंडसूक घेत आहेत, ते पाहता तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसतंय। तुर्तास तरी महाविकास आघाडीत फूट पडण्याऐवजी महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचं दिसतंय। त्यामुळे याचे आता नाही पण भविष्यात काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।